राहता नगर परिषदचे मतदान नुकतेच पार पडले आहेत। यामध्ये भाजपचा एकतर्फी विजय झाला असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। माझ्या समोर वार्ड क्रमांक 4 मधले उमेदवार आहेत का ज्यांनी या ठिकाणी भूतन भविष्य इतिहास या ठिकाणी घडत अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले असत। त्या सर्वांचं देखील या ठिकाणी आपण जे कौतुक करण्यासारखं आहे। मात्र जे उमेदवार या ठिकाणी निवडून आले आहेत ज्यांनी आजपर्यंत आपण जर बघितलं तर त्यांचा इतिहास जो आहे त्यांनी कोणताही राजकीय जे पद असेल ते या ठिकाणी भोगवलं नसल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। मात्र जनतेचा कौल आणि त्यांचं जनतेवरती असणारं प्रेम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं। माझ्या समोर 3 उमेदवार या ठिकाणी आहेत। या सर्वांची आपण भूमिका या ठिकाणी आपण जाणून घेणार नेमकं त्यांचं काय म्हणणं आणि जनतेने त्यांना या ठिकाणी विश्वासाने निवडून दिला आहे आपण ते या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगाल जनतेचं प्रेम आणि तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं आहे कशा प्रकारचे आनंद आणि उत्सव या ठिकाणी बघायला मिळते? मला नामदार साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जे तिकीट दिलं आणि जनतेने पण मला भरभरून मतदान केलं। मी जनतेचे बी आभार मानतो आणि सुजयदादाचे व नामदार साहेबांचे पण आभार मानतो। कोणते राजकीय पद या ठिकाणी आपण आधी या ठिकाणी भोगवलेलं नाहीये मात्र तरी पण आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उभे होतात आणि जनतेने आपल्याला भरभरून मत दिलं प्रेम दिलं कसं बघता काय सांगाल जनतेला तुम्ही? लोकांनी विश्वास दाखवला त्याचा मी निश्चितच त्याचा उपयोग करून घेणार आहे आणि जनतेची कामं सोडवण्यासाठीच मला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे हे यावरून लक्षात आलं आणि मला साहेबांनी आणि दादांनी उमेदवारी दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। नक्कीच आपण जर बघितलं तर जनतेने आपल्याला निवडून दिलंय आणि भूतन भविष्य असा निकाल या ठिकाणी लावून दिलाय कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे काय सांगा? खरं तर साहेबांबद्दल एक निष्ठा 25 वर्षी एक निष्ठा तिसरी पिढी आम्ही काम करतो साहेबांबरोबर आणि मला पहिल्यांदा साहेबांनी उमेदवारी करायला म्हणजे साहेबांनीच मला हे केलं त्याचं पहिलं सर्वप्रथम मी नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचं मी आभार मानतो आणि आमचं नगराध्यक्ष सीट आहे स्वाधीन गाडेकर ते 4511 मतांनी भरघोस मतांनी निवडून आलं। सगळेच नगरचे चांगल्या मतांनी निवडून आले आणि साहेबांचीच मेहरबानी विखे पॅटर्न हा पूर्णपणे झाला। लोकांना विश्वास आहे विखे साहेब आणि आमचे जंगल वार्डामध्ये खूप काम रखडलेले आहे आणि आता आम्हाला ते कामं करायची बाकी काही नाही आणि सर्वसामान्य जनतेने इलेक्शन हात घेतलं होतं। तरुणाचा उत्साह फार याच्यामध्ये साहेब असतील दादा असतील हेच आपले निधी आणणार आहे दुसरं कोणी जाणू शकत नाही। लोकांना कळून चुकलं 9 वर्षाचा हा कमबॅक झाला। 9 वर्ष लोक वैतागले होते या लोकांना आणि 9 वर्षांनी लोकांनी तो रिझल्ट दिला तो मतपेटीतून दिला आणि भरघोस मतांनी 4511 म्हणजे भूतन भविष्य नगराध्यक्ष सीट आमचं आलं। आमचा सगळे उमेदवार निवडून आले। एक उमेदवार थोड्या फरकाने 8 नंबर वॉर्डचा गेला पण काही नाही हरकत 20-0 साहेबांमुळेच झाली आणि इथून पुढं आम्हाला जंगल वार्ड त्याच्या शहराप्रमाणेच जंगल वार्डाचा विकास करायचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहणार। आपण जर बघितलं तुम्ही आता उल्लेख केला की 9 वर्ष राहता बॅक फुटला गेलेला आहे आणि जंगलवाडाचं काम आहेत अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आज जे 9 वर्षापूर्वी बॅकफुटला गेले तुम्ही भरून काढणार का? हो 100% भरून काढणार। याच्यात असा विषय आहे आम्हाला काय घंटागाडी नको का काही नको आम्हाला फक्त पाणी रस्ते आणि ड्रेनेज ही फार मोठी समस्या आहे जंगलवाडात म्हणत नाही तुम्हाला घंटागाडी द्या काय द्या काय लागत त्यांना फक्त रस्ता पाणी लाईट एवढाच विषय ड्रेनेजचा हा फार मोठा समस्या आहे। तो 100% साहेबांच्या आम्ही जो शब्द दिला इलेक्शन मध्ये ते 100% त्या पद्धतीने आम्ही पार करणार। निश्चित आपण बघितलं तर ड्रेनचा मोठा प्रश्न तुमच्या वार्डामध्ये आणि स्ट्रीट लाईटचा पण मोठा प्रश्न आहे तो तुम्ही कधी सोडवला कारण आता निवडून आले तुम्ही किती काय काय कालावधी काय सांगा? नाही आता निवडून तर आता आलं पत्रकार समारंभ होईल त्याच्यानंतर 1 महिन्यात मिटिंग लागेल 1 महिन्यात साहेब निधी देतील। या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सरकार भाजपचं आहे। साहेबांचा आज 40 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये आणि नगरपालिकेला निधी साहेबच देणार आहे त्याच्यामुळे आमचं 100% जंगलवाड 1, 2, 3, 4 याचे प्रश्नच राहणार नाही। निश्चित आपण जर बघितलं म्हणजे सगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि जनतेला दाखवून देणार आहे की तुम्ही जो विकास आहे तो 9 वर्ष बॅकफुटला गेला तो तुम्ही निश्चित करून दाखवणार आहे। 100% लोकांनी मनस्थिती केली होती का विखे साहेबांशिवाय पर्याय नाही। लोकांनी 9 वर्ष भरपूर सोचलं याच्यामध्ये भरपूर विखे साहेबांशिवाय पर्याय नाही मात्र त्या वार्डामध्ये आता तुम्हाला काम करायचं विखे साहेब त्या ठिकाणी काम करणार तुम्हाला तुमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला तुम्हाला ते काम करून द्यायचं। आम्ही अजेंडा घेऊन साहेबांकडे जाणार ना निधी साहेबच देणार याच्यामध्ये जो शहरामध्ये विकास होतो आम्ही साहेबांना हे करणार प्राधान्याने आम्हाला जंगलवाडात विकास द्या कारण जंगलवाडाने जास्त लीड दिलेले अध्यक्षपदाला
शहरी भागापेक्षा जंगल वॉर्डच हे साहेबांसाठी एकनिष्ठ राहिलेलं पहिल्यापासून. हा याचे मेन सोर्स आहे. जंगल वॉर्डला काय लागत नाही, फक्त ड्रेनेज, रस्ते आणि लाईट एवढे विकास, बाकी काही करायचं नाही. निश्चित आपण जर बघितलं या देखील आपण तुमची एक मुलाखत घेतली होती आपण, त्यावेळेस तुम्ही देखील सांगितलं होतं की जे काही या ठिकाणी जे प्रश्न प्रलंबित आहेत ते वार्डातले जे प्रश्न प्रलंबित आहेत आणि 8 ते 9 वर्ष झाले आहेत ते प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाही आणि तुम्ही करून दाखवणार असं आश्वासन तुम्ही जनतेला दिलं होतं आणि त्या आश्वासनावरती आज जनतेने तुम्हाला भरभरून प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला दिलाय आणि तुम्हाला निवडून दिलंय. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? सर्वात प्रथम मी राधानगरीतल्या सर्व माझ्या मायबाप जनतेचे मी आभार मानतो. त्यांनी आमच्यावर, साहेबांवर एवढा मोठा विश्वास दाखवला. खरं तर आज सन्माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील आणि सन्माननीय माजी खासदार सुजय दादाजी विखे पाटील साहेब यांनी केलेले विकास कामाची आज आम्हाला जनतेने ही पावती दिलेली आहे. आज तुम्ही बघतात गेले 9 वर्ष विरोधाकडून आपली नगरपालिका होती तर काय आपल्या गावाची दशा झाली हे सगळ्या गावाने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. आपल्या गावामध्ये सगळं धुळीचं साम्राज्य झालेलं होतं आणि आमच्याकडे सत्ता नसताना देखील आम्ही विरोधी नगरसेवक असताना पहिले जे सत्ताधारी होते त्यांनी खूप भेदभावाचं त्या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली का आमच्या वार्डामध्ये आम्ही विरोधी असल्यामुळे आमच्या वार्डातले कामं होत नव्हते. पण तरी देखील नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांनी त्यांच्या निधीतून आमच्या दलित वस्तीमध्ये कॉन्क्रिटीकरण रस्ते असतील, ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा घरकुल योजना असेल आणि साहेबांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि बरेचसे प्रश्न अजूनही काही बाकी आहे तर ते आम्ही साहेबाच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करू. आणि आता मायबाप जनतेने एवढं भरभरून प्रेम दिलंय आणि निश्चित आम्ही आज नगरपालिकेमध्ये गुलालाचं कमळ घेऊन आज आमचं गुलाल घेऊन कमळ आज नगरपालिकेमध्ये उमललेले. निश्चित आम्ही त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मायबाप जनतेचे जे प्रश्न आहे ते नक्की सोडवल्याशिवाय आम्ही सोडू. साहेबांच्या माध्यमातून ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही सगळे आमची टीम भरपूर जे नगराध्यक्ष आमचा आहे, नगरसेवक आमचे, त्या टायमाला आम्ही पाहिजे तसे काम जनतेचे या टायमाला करू. निश्चित आपण अजून एक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे की त्या ठिकाणी काही म्हणजे 1 महिन्यापूर्वी एक उद्घाटन झालं होतं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचा, घरकुलाजवळ ते बसवण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि त्यानंतर काही विरोध पण झाला. मात्र कुठेतरी हा पुतळा जो आहे चौकामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवणार आणि तुम्ही विखे पाटलांकडे मागणी करणार की तो पुतळा घरकुलाकडे न बसवता त्या ठिकाणी तो चौकात बसवला पाहिजे, कुठेतरी बसवला पाहिजे? पहिल्यांदा ही जी विरोधकांनी जो प्रचार केला तिथं मुळात बाबासाहेबांचा पुतळा नव्हताच. अजूनही तो जो अजेंडा आहे लावलेला तो GR आहे, त्या GR वर त्यांनी त्यांच्या बुद्धीची मला कीव वाटते. वकील येते त्यांच्या बुद्धीची मला कीव वाटते का ते बोलतात बाबासाहेबाचा पुतळा तिथं बसणार नाही, तिथं गार्डन साठी निधी आलेला आणि तिथं गार्डनच होणार. बाबासाहेबाच्या पुतळ्यासाठी साहेबांनी आम्हाला सांगितले आपण विशेष ठिकाणी चांगली जागा बघू, तिथं त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आपण बसवणार आहे. तिथं बाबासाहेबाचा पुतळा नाही. आता त्या ठिकाणी आम्ही गार्डन करतोय, अंगणवाडी करतोय आणि आमच्या छोट्या मोठ्या दलित वस्तीतल्या लोकांना जे मंगल कार्यालय घेण्याची ज्यांची ऐपत नाही त्या ठिकाणी त्यांचे छोटे मोठे लग्न असन, साखरपुडा असन त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. असं म्हणजे अंगणवाडी पण असणार आहे, तिथं मोठा स्टेज वगैरे बनवणार आहे आम्ही आणि तिथं छोटे मोठे आमच्या लोक म्हणजे गोरगरीब जनतेचे छोटे मोठे तिथं कार्य होणार आहे. आणि बाबासाहेबाचा पुतळा तिथं ही चुकीची माहिती विरोधकांनी पसरवली, पण मग त्या माहितीला माझ्या मायबाप जनतेने बीप घातलं नाही. ती खोटी माहिती पसरवली आणि खोटं पसत नाही, खरं ते खरंच असतं. तो जो गार्डन बनवणार आहे ते गार्डनच हिंदी आणि तिथं 100% गार्डनच बनणार आहे. बाबासाहेबाचा पुतळ्याची जागा ती दुसरी साहेबांनी आम्ही सांगितले, नामदार साहेबांनी सांगितले बाबासाहेबाचा पुतळा आपण योग्य ठिकाणी जागा बघून तिथं बाबासाहेबाचा पुतळा बसवणार. विरोधकांनी अनेक तुमच्या विरुद्ध अनेक प्रचार केला असताना आपण प्रचार या ठिकाणी केला होता. या सगळ्या गोष्टीवरती आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती केले होते. काय मागच्या वर्षी पण तुम्ही निवडून आले होते, मात्र या ठिकाणी विकास केला नाही आणि आताही जनतेने तुम्हाला पुन्हा निवडून दिलंय. काय सांगाल तुम्ही त्या विरोधकाला? काय सांगाल? विरोधकाची आता तुम्हाला मागे सांगितलं त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. कारण की ज्या ठिकाणी तुम्ही आंबेडकर नगर मध्ये बघितलं असेल,
आंबेडकर नगरमध्ये तुम्ही बघितलं कॉन्क्रिटीकरण रस्ते आहे आणि जवळजवळ 18,56,00,000ची घरकुल योजना साहेबांनी त्या टायमाला त्या ठिकाणी तिथं राबवलेली आहे. आज एक गोरगरीब रस्त्याच्या कडाला राहणारे गोरगरीब जनता त्या घरकुलामध्ये आनंदाने राहतात. ती कोणाची कृपा असन, ते कोणाचं देणं असेल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं देणं आहे. आणि तिथं अनेक मी सत्तेत नसताना देखील त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन केले असेल, तुम्हाला सांगतो कॉन्क्रिटीकरण रस्ते केलेले असेल, भरपूर मी विकास कामं केलेले सत्तेत नसताना साहेबाच्या माध्यमातून साहेबाच्या निधीतून जे कामं केलेले. तेव्हा मायबाप जनतेने दाखवून दिलं खोटं कोण आणि खरं कोण. मायबाप जनतेने मी रात्री कधी मायबाप जनतेचा मला फोन आला तर त्या क्षणाला मी तिथं असायचो. माग 2 वेळेस म्हणजे मागच्या आपण ती अतिवृष्टी झाली, 4 वेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. 4 वेळेस कोणीच विरोधकाचं कोणीच नव्हतं. मी रात्री तिथं होतो, मी स्वतः पाणी काढत होतो त्या लोकांचे. म्हणजे मायबाप जनतेला माहिती आहे खरं कोण खोटं कोण आहे आणि तो कौल दिलेला आहे मायबाप जनतेने. तो काही विषयच नाही. निकळे घरदार म्हणजे ज्यावेळेस तुमचं घरदार असं मानलं जाते की निकळे घरदार म्हणजे अहोरात्री गोरगरिबांसाठी धावून येणारं जे आहे ते घरदार असं मानलं जातं. त्यामुळे आज जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवला. कसं बघते या सगळ्या गोष्टी? मला असं म्हणायचंय की मायबाप जनतेने जो विश्वास दाखवलाय माझ्यावर, जे आम्ही केलेलं कामाची आम्हाला पावती मिळालेली. आम्ही जे अहोरात्री गरिबासाठी धावतो पळतो त्याची पावती आहे आम्हाला, दुसरं काही नाही. आणि माझे पुतणे असतील, माझे भाऊ असतील, माझे आबासाहेब निकाळे असतील, आम्ही सगळे एका जीवाने काम करणारी माणसं आहे. आम्ही माऊली असतील, आम्ही सगळे एका जीवाने काम करणारी माणसं आहे. आणि सगळे जनतेचे मीच नाही पण हे सुद्धा सगळेजण आम्ही कुणी असू, कुणाच्या हाताला लागत कुणी पण गरिबाच्या मदतीला धावणारे माणसं आहे. तर आज आम्हाला जनतेने जो कौल दिलेला आहे तो आमच्या कामाची पावती, साहेबांनी केलेले काम विकास काम, दादांनी केलेली विकास कामाची पावती आहे. अरे एक शेवटचा प्रश्न असा आहे की गणेश आपण निकळे असेल, तुम्ही असेल, या सगळ्या गोष्टीवरती असं बघितलं जातं की निकळे परिवार आहे म्हणजे गणेश आपासून तुम्ही असेल तर प्रत्येक सुखदुःखासाठी जनतेसाठी तुम्ही अहोरात्र पळत असतात. कोणत्याही गोष्टी असतात त्यासाठी तुम्ही अहोरात्र धावत असतात. आणि या जनतेचं प्रेम आणि युवकांचं प्रेम म्हणून आज तुम्ही या पदावरती बसले आहेत. आणि कसं बघताय आणि युवकांना काय सांगाल तुम्ही याच्यावर? माझं तरुण माझ्या युवक भाविकांना एवढंच सांगणं आहे की जे जनतेला गोरगरीब जनतेला जे प्रेम दाखवतो त्याची पावती आपल्याला निश्चित कुठंतरी भेटते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला कुठंतरी निश्चित काहीतरी आपल्याला साध्य होतंय. आणि गोरगरिबाची सेवा हीच समाजाची सेवा हीच माझा धर्म आहे आणि हाच मी मानणारा माणूस आहे. निश्चित आपण जर या सगळ्या गोष्टींमध्ये बघितलं तर सामाजिक एकतेचा या ठिकाणी प्रभाव आपल्याला या ठिकाणी या सर्व उमेदवारांमध्ये आपल्याला बघायला मिळत. कोणत्याही प्रकारचा जातीवाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. न्यूज 70 साठी अजय जाधव राहता.